आमच्या शाळेचे नाव समर्थ विद्यालय वाघिणी कल्याण. मी गीत संजय पगाडे. मी इयत्ता 10वीत शिकत आहे. माझे नाव श्रेयस विकी रोंदे. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. आम्ही निवडलेल्या समस्याचे नाव प्लास्टिक एक भस्मासूर. पर्यावरणाचा ऱ्हास. प्लास्टिकचा वापर पूर्ववत केल्यामुळे प्लास्टिक जमिनीत टाकतो. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास संभवतो. जल प्रदूषण. प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. प्लास्टिक रासायनिक घटक पाण्याचे विरघळतात व त्यामुळे पाण्यातील जीवजंतूंचे जीवन धोक्यात येते. हवा प्रदूषण. प्लास्टिक जाळल्यामुळे हवेत घातक वायू पसरतात व त्यामुळे हवा प्रदूषण होते. भूप्रदूषण म्हणजे जमिनीचे प्रदूषण. प्लास्टिक कचरा जमिनीत फुटल्यावर त्यातील रासायनिक घटक जमिनीत मिसळतात. त्यामुळे त्या जमिनीत विरघळणारे वनस्पती हे घातक पदार्थ येतात. मानवी आरोग्य. प्लास्टिकमुळे मानवी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. जलप्रदूषण. यामुळे घाण पाणी आपल्या शरीरात जाऊन पोटदुखी व जुलाब यासारखे आजार होतात. हवा प्रदूषण. हवा प्रदूषणामुळे विषारी हवेत मिसळले असते. ही हवा आपल्या शरीरात जाऊन आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळे प्लास्टिक मायक्रोब हा आपल्या शरीरात जाऊन कर्करोग यासारखे आजार होतात. प्लास्टिकचा वापर दीर्घकाळ केल्यामुळे आपल्याला विविध श्वसनाचे त्रास व कर्करोग यासारखे आजार होतात. उपाय. प्लास्टिकचा पर्याय. कागदाचा वापर शक्य तिथे करता येईल. बायोप्लास्टिकचे कॉर्नस्टार्च व उसापासून बनवले जाते त्याचा वापर जास्तीत जास्त करू. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक. प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नसून ते अनेक वर्ष पृथ्वीवर जसेच्या तसे राहते. त्यामुळे असे प्लास्टिक जे नैसर्गिकरित्या अपघटन होईल याचा वापर करावा. बुरशीचा वापर. प्लास्टिकचा अपघटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुरशीचा वापर करणे. उदाहरणार्थ ॲस्परजिनियस, टेरिडोनर्मा, कोरिस्टिकर, पेनिसिलिन. पुनर्वापर. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात न करता आपण त्याचा पुनर्वापर कसा करावा ही कृती आपण पुढीलप्रमाणे करूया. प्लास्टिकच्या कागदाचा धागा बनवणं, प्लास्टिकचे वस्तू विणणे इत्यादी. प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात ब्लॉक बनवणं. घर बांधण्यासाठी विटांऐवजी प्लास्टिकच्या ब्लॉकचा वापर करू. प्लास्टिकच्या जाड शीट बनवून रस्त्यावरील समस्या यावर आपण त्या खड्ड्यांवर प्लास्टिकची जाड शीट टाकू. प्लास्टिकचे बेंच बनवू व प्लास्टिकचे शोपीस इत्यादी आपण बनवू. प्लास्टिकचा वापर कमी करून आपण कागदी व कापडी पिशवीचा वापर करू. प्लास्टिकच्या अनेक प्रकार आहेत.